आहात सर्वजण. तर आज आपण आलो आहोत तारकर्ली. पिकनिक वन डेसाठी ठरवली तसे काही ठिकाण विचार करण्यात आली. त्यातील तारकर्ली फायनल ठरवून आम्ही पहाटे 5ला गाडी स्टार्ट केली. ते राधानगरी घाट आणि त्यानंतर डायरेक्ट तारकर्ली. साधारणतः 9 वाजेपर्यंत आमचे तेथे पोहोचणे झाले. सफेद वाळू, निळं पाणी आणि तेज हवा, बस मनच प्रसन्न झाले इतका सुंदर समुद्रकिनारा पाहून. पोहोचल्या नाश्त्यावर ताव देऊन एकदा का समुद्रात मौज मस्तीसाठी सर्वजण दाखल झालो. तारकर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. हे दक्षिण महाराष्ट्रातील समुद्रकिनारा आणि दुर्गम ठिकाण आहे. काही वर्षापूर्वी तारकर्ली समुद्रकिनारा कोकण विभागातील राणी बीच म्हणून घोषित करण्यात आला आहे. दर महिन्याला हजारो पर्यटक जलक्रीडा उपक्रमांचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी भेट देत आहेत. तारकर्लीतील सर्व जलक्रीडा उपक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार आणि आधुनिक सुरक्षा उपकरणांसह व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. अनेक स्कुबा डायव्हिंग ऑपरेटर्स त्सुनामी बेट व देवबाग जवळ हा उपक्रम चालवतात. तारकर्ली येथील स्थानिक लोक त्यांच्या घरांचे नूतनीकरण करतात आणि बेड आणि ब्रेकफास्ट योजनेत रूपांतर करतात. यापैकी काही सरकारी एजन्सी MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणून ओळखल्या जातात. तर तारकर्ली येथे MTDCचे स्वतःचे रिसॉर्ट आहेत, जे अगदी समुद्रकिनारी आहेत. MTDCचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रही आहे. तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंगचे विविध अभ्यासक्रम चालवले जातात. राहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुगलवर काही वेबसाईटचा संदर्भ घेऊ शकता, ज्यावर हॉटेलची नावे तसेच त्यांचे संपर्क क्रमांक आणि रेट, तारकर्लीमधील होमस्टे, हॉटेल्स आणि रिसॉर्टचे अधिक तपशील शोधू शकता. यावेळी स्कुबा करण्याची इच्छा मात्र माझी अपूर्णच राहिली, कारण तेज हवेमुळे पूर्ण रायडिंग बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे मन उदास झाले. पण ठीक आहे, जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद शोधला तर आपण जास्त समाधानी असतो. यामुळे जवळपास तब्बल 3-4 तास मौज मस्ती केल्यानंतर जेवण केले. शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्हीही जेवणाची सोय उत्तमरित्या येथे आहे. मालवणपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे ऊन, स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनाऱ्यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. तीरावरील नारळी पोफळीची हिरवीगार नयनरम्य दौलत, सूर्यास्त आणि सूर्योदय या दोन्हींचे अनोखे दिव्य सौंदर्य न्याहाळणाऱ्यांसाठी अप्रतिम स्थळ म्हणजेच तारकर्ली. रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्रकिनारे एवढे नितळ स्वच्छ आहेत की पाण्यातील सौंदर्य अगदी साध्या डोळ्यांनी निहाळता येते. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो, मनाला शांतता देतो. गर्दीपासून दूर शांत निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. तारकर्ली बीचचे सर्वात मोठे आकर्षक म्हणजे येथील स्कुबा डायव्हिंग. येथील निळाशार खोल समुद्राच्या पाण्याखालच्या भव्य सौंदर्याचे साक्षीदार व्हा. तसेच विदेशी कोरल रीफ पहा आणि दुर्मिळ माशांसह पोहण्याचा आनंद घ्या. तारकर्लीमधील सर्वात आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक स्कुबा डायव्हिंग तुम्हाला केवळ सागरी जीवनाच्या मोहक आकर्षणासाठीच ओळख करून देत नाही, तर त्याचे महत्त्व आणि संवर्धन देखील तुम्हाला जागरूक करते. योग्य सुरक्षा उपकरणांसह तज्ज्ञ आणि प्रमाणित स्कुबा प्रशिक्षकांची उपस्थिती ड्रायव्हिंगला अधिक रोमांचक बनवते. तर सागरी जीवनाचा भरपूर प्रमाणात अनुभव इथल्या अनुभवात आणखी भर घालतो. तसेच
तारकर्ली आणि आसपासची अनेक स्कुबा शिबिरे आणि प्रशिक्षण केंद्रे ही अरबी समुद्रातील पाण्याखालील आश्चर्यकारक सौंदर्य उलगडण्यासाठी सर्वात आदर्श ठिकाण बनवतात. तुम्हाला किती वेळा जमिनीवरून उंच उडण्याची आणि पक्ष्यांच्या डोळ्याने जग पाहण्याची इच्छा आहे? बरं, जेव्हा तुम्ही तारकर्ली आणि तिथल्या समुद्रकिनाऱ्यांना भेट द्याल तेव्हा तुमच्या या मोहाचा प्रतिकार करणे तुम्हाला नक्कीच कठीण जाईल. कारण सोपे आहे. तारकर्लीमधील अप्रतिम सौंदर्य, आल्हाददायक हवामान आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे तुम्हाला पॅरासेलिंगमध्ये सहभागी करून घेण्यास आणि जमिनीच्या उंचावरून त्यांच्या विलोभनीय सौंदर्याचे साक्षीदार बनवतील. तारकर्लीमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्तम गोष्टींपैकी एक पॅरासेलिंगमध्ये समुद्राच्या नीलमणी पाण्याच्या वरती सुरक्षित पॅराशूटवर तरंगणे समाविष्ट आहे, जे एका शक्तिशाली बोटीला वापरले जाते. बोट पाण्यावर चालत असताना ती पॅराशूट जमिनीच्या वर खेचते आणि काही सेकंदातच तुम्हाला उंचावर घेऊन जाते. तर तारकर्लीला जाण्याचा प्लॅन करा आणि तारकर्लीच्या मनमोहक सौंदर्याचा आणि त्याच्या नयनरम्य समुद्र किनाऱ्याचा साक्षीदार व्हा. येथील प्रसन्नता आणि शांतता हाऊसबोटीत राहून उत्तमरित्या अनुभवता येते. नवीन उपक्रमांपैकी एक असले तरी या मुक्कामाला आता या प्रदेशातील पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. आणि तारकर्लीमध्येही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, आल्हाददायक हवामान आणि निसर्ग सौंदर्य आहे. निसर्गरम्य लोकलमध्ये फिरताना तारकर्लीमध्ये करता येण्याजोग्या गोष्टींची एक लांबलचक यादी आणि भेट देण्याच्या अनेक ठिकाणांमध्ये तुम्ही हरवल्यासारखे वाटू शकता. तथापि जर तुम्ही तुमचा थोडा वेळ घालवला आणि अगोदरच योग्य नियोजन केले तर तुमचा बराच वेळ तर वाचेलच, पण या गावाचे लपलेले सौंदर्य पाहण्याची एक अप्रतिम संधीही मिळेल. विस्मयकारक समुद्रकिनाऱ्यांच्या असंख्य यादीसह तारकर्ली मुख्यतः समुद्रकिनारा किंवा विश्रांती शोधणाऱ्यांना भुरळ घालते. हे वालुकामय आनंद अभ्यंगताना एक शांत आणि सुखदायक अनुभव देतात. त्यानंतर देवबाग तिथून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तेथेही काही वेळा आम्ही भेट देऊन आलो. खरं तर तारकर्ली देवबाग ही ठिकाणं धावती भेट जाण्यासारखी नाहीच मुळी. इथला खरा आनंद घेण्यासाठी इथे स्टे करून प्रत्येक राईड्स आणि सूर्योदय तसेच सूर्यास्त अनुभवू शकता. आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनापासून थोडासा विसावा घेत आपण आनंद घेऊ शकता. देवबागवर पुढच्या व्हिजिटमध्ये भेटू. तवर वेळ काढून तारकर्लीस भेट नक्कीच देऊ शकता. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर रुपाया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.